आप देख रहे हैं इस वाई लाइव न्यूज। थाने शहर पुलिस ने नशे के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 2 करोड़ रुपए से ज्यादा के गांजे के साथ एक तस्कर को गिरफ्तार किया है। ओडिशा और आंध्र प्रदेश से लाई गई 638 किलो गांजे की खेप 4 पहिया कार में छिपाकर थाने लाई जा रही थी। पुलिस ने खारेगांव टोल नाका के पास जाल बिछाकर आरोपी को धर दबोचा। गिरफ्तार तस्कर से पूछताछ जारी है और पुलिस यह पता लगाने में जुटी है कि यह गांजा आखिर किसे सप्लाई किया जाना था। थाने से यूसुफ पुरी की रिपोर्ट। त्या अनुषंगाने मालमत्ता कक्ष गुन्हे शाखा यांचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ गारगे, PSI संजय भिसे, PSI शीतल पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं आरोपी चिन्ना टागोर लक्ष्मण नायक राहणार मेहबूबनगर तेलंगणा यास इनोवा गाडीसह ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून एकूण 638 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर त्याच्यासोबत इनोवा गाडी याची किंमत अंदाजे 2,14 लाख रुपये इतकी आहे। आरोपीस अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 3 जानेवारीपर्यंत मिळालेला आहे। सदर सापळा कारवाईच्या दरम्यान या आरोपीला अजून कोणी मदत केली आहे का किंवा त्याच्या गाडीच्या पाठीमागे किंवा पुढे अजून कोणतं वाहन किंवा गाडी किंवा इसम होते का या अनुषंगाने तपासामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत। त्याचबरोबर सदरचा माल हा ओडिशा आणि तेलंगणा या ठिकाणाहून आलेला आहे। त्या अनुषंगाने देखील मालमत्ता कक्षाचं पथक अधिक तपास करत आहे। हा माल कोणाला विकणार होता त्याबद्दल सुद्धा अधिक आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे। त्याची नावं देखील काही निष्पन्न झालेली आहेत। त्याची खात्री करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। आरोपीचा पूर्व इतिहास आम्ही तपासत आहोत। त्याच्यामध्ये काही तेलंगणा आंध्र प्रदेश या ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेत आहोत। आरोपीला किती दिवस पोलीस 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आहे।